एका एका कामाचे 4-4 बिल काढले. याची 19 फेब्रुवारी पासून चौकशी लावणार आहे मी. आता दादाच्या पाया पडणार आहे. आपले बी 20 आमदार आहे. 20 आमदारातून या शिरूर ग्रामपंचायतची चौकशी होणे गरजेचं आहे. दादा एवढा भ्रष्टाचार केला. आता तर पहिले 10 घेतले, आता 50 घेऊन राहिले. ती जागा भरून टाका, नाही तर सगळी गेली ती जागा. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भात आणि या आपल्याकडे मताचा जोगवा मागण्यासाठी आणि आपले या ठिकाणी आपले विचार मांडण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी संभाजीनगरहून वेळात वेळ काढून या ठिकाणी आले असे विधान परिषदेचे सन्माननीय विरोधी पक्ष, माजी विरोधी पक्ष नेते आणि शिवसेनेचे नेते अंबादासजी दानवे साहेब, या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष कारभारी अप्पा, व्यासपीठावरती सर्वच पक्षाचे सर्व पदाधिकारी, या विभागात जिल्हा परिषद साठी उपस्थित उमेदवार असलेले संजय पाटील निकम, पंचायत समितीसाठी उभ्या असलेल्या तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचित असलेल्या सुनीताताई चव्हाण, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले परिसरातील सर्व शुद्ध मतदार बंधूंनो, भगिनींनो आणि माता. दादा गेल्या 10-15 वर्षापासून आमची ग्रामपंचायत एका दादा नावाच्या माणसाच्या हातात आहे. गंमत काय झाली, जसं पाण्यात पोहता पोहता मुतणारा आणि गर्दीमध्ये पादणारा सापडत नाही ना, तशा आमच्या ग्रामपंचायतचा भ्रष्टाचारी सापडत नाही. दारूचं दुकान व्हावं म्हणून 12 लाखात व्यवहार केला दादा. बरं 12 लाख घेतले कोणाचे? एक सोलापूरचं दुकान या ठिकाणी काढायचं ठरवलं. 12 लाखात व्यवहार झाला. 3 लाख गटविकास अधिकाऱ्याला दिले, 2 लाख ग्रामविकास अधिकाऱ्याला दिले, राहिले 10 खाऊ सारखे वाटून घेतले दादा भाऊ. त्यांना माहितच नव्हतं आमच्या महिला इतक्या डेंजर आहे म्हणून. परंतु या महिलांनी असा उठाव केला, काही वाटेल पैसे त्यांना पुन्हा जमा करावे लागले. परंतु गंमत काय झाली, यांना जसे खाऊचे वाटे गेले, आपण जसा खाऊ खाऊन घेतो ना, तसे कोणा अंडरपॅन्ट घे, कोणा हे घे, कोणा ते घे, कोणी नाचगाणे पाहायला जाय, पैसे खर्चून टाकले भांडायला. परंतु महिलांनी उठाव केला आणि गंमत काय झाली, शिवोनं आदेश केला की हे दुकान इथून स्थलांतरित करावं लागेल. परंतु स्थलांतरित कसं करायचं म्हणून पुन्हा प्यासात पडले. आता काय करायचं म्हणे, तुमच्या सरपंचाचा राजीनामा घ्या आणि ग्रामविकास अधिकाऱ्याची बदली करा. केलं त्यानं तसं. परंतु ज्यानं 12-15 लाख दिले होते ना, तो माझे पैसे ठा म्हणतो. मग आता याला पैसे कुठून? आता याची घरच्या बायका थोडे याला देणार आहे पैसे. मग तुरी कोणी कापूशी, त्याच्यात बी काही जमाना. आता 5, 50, 25 असे वाटून घेतले 7-8 जणांना. त्याच्यात काही आमचे मेंबर सोडून दिले त्याने. मग काय करायचं आता, पैसे द्यायचे कसे यांचे? पुन्हा एक प्लॅन काढा. ते गंमत बसवली, प्रत्येक मेंबरला 5-5 लाख रुपये देऊन टाकले. दादा आमच्या ग्रामपंचायतचं बजेट 1 कोटी रुपयाचं आहे. एका एका कामाचे 4-4 बिल काढले. याची 19 फेब्रुवारी पासून चौकशी लावणार आहे मी. आता दादाच्या पाया पडणार आहे. आपले बी 20 आमदार आहे. 20 आमदारातून या शिरूर ग्रामपंचायतची चौकशी होणे गरजेचं आहे. दादा एवढा भ्रष्टाचार केला आणि हे म्हणतात तो आमचा दादा आहे. माणसात माणूस ठेवला नाही. 32 जाती आमच्या शिरूरला, जातीत भांडणं लावून दिले. काही म्हणतात त्याच्याशिवाय पर्याय नाही. हे त्यानं केलं.
ते त्यानं केलं, हे यानं केलं, हे त्यानंच केलं. मी म्हणलं फक्त एवढंच म्हणायचं राहिलं का तुमचे पोरं सुद्धा त्यानंच काढले का? अरे लाजा धरा, शूरकरांनी थोडा स्वाभिमान बाळगला पाहिजे. एक वेळेस संतोष देशमुख मी होईन का माहित नाही, पण तुला वाल्मिक कराड केल्याशिवाय मी राहणार नाही. एवढा मला भ्रष्टाचार करते का? भ्रष्टाचाराची सीमा राहती काही. आमदाराने काम केले, फोटो काढून दाखवल्या. खासदार मीच केलं म्हणतो. अरे तो कुठून 25-15 झाला, तुम्ही सांगा 25-15चा निधी कशाचा आहे? आम्ही इकडं शंकर स्वामीच्या याच्यामध्ये बराच आहे. तुम्हाला सांगतो, जो देवाचं आणि गावाचं खातो ना त्याचं वाटोळं झाले शहरात. या ठिकाणी 4,90,00,000 रुपये मंजूर झालेले. आमचं शंकर स्वामी संस्थाने ब वर्गात आलेले. त्या ज्यानं काम चालू केलं त्याला विचारलं हे काम कसं आहे? तो नाही, मी 1.5 कोटीला विकत घेतलं. म्हणजे 1,40,00,000 विकत घेतलं ना, आता 3.5 कोटीचं काम चालू आहे. आता विचार करा, जर तुम्ही देवाचं खात्या गावाचं खात्या कसं पचन रे भाडे भाऊ तुम्हाला? हा विचार तुम्हाला आता 7 तारखेला करायचा आहे. आणि 7 तारखेला या ठिकाणी एक चांगला सक्षम उमेदवार संजय पाटील सारखा आपल्याला त्या जिल्हा परिषद मध्ये पाठवायचा आहे, जेणेकरून भ्रष्टाचार मुक्त प्रशासन या गटाचं करीन. कारण भाऊनं खूप कष्ट केले. ते मागा मला म्हणायचे मी किती दिवस सहन करू. आता मी म्हणलं भाऊ तुमचं काय वय आहे? काय 25 वर्षाचं होतं त्यांचं. त्यांना म्हणलं अजून तुम्ही 10-1 वर्ष कष्ट, थोडा त्रास आहे म्हणलं तुम्ही. म्हणजे पण 10 वर्षांनी सुधारण का? म्हणलं नाही, तुम्हाला ती सवय होऊन जाईल. सवय झाली का मग काही नाही, माणूस सारखा कामात राहतो. परंतु खरोखर प्रामाणिकपणानं सर्वांच्या सुखदुःखात येणारा जर माणूस असेल तर तो संजय पाटील देखील. सुनीता जायचं काय, आश्वास चव्हाण सरळ पाया पडत राहतात. घाबरू नका, घाबरले तर संपले. 32 जातीच्या लोकांमध्ये माग छत्रपती शिवाजी महाराजांसारखं आम्ही उभं राहायला तयार आहे. कितीही परेशानी होऊ द्या, परंतु या गटाचा विकास आज मशालीच्या माध्यमातून केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. आणि येणाऱ्या ग्रामपंचायत मध्ये आता बऱ्याच लोकांचे विहिरीचे गायगोठ्याचे पाहतो, तुला कसं निघत आहे बिल, पाहतो तुझी कशी विहीर होती. एकाची ही सुद्धा विहीर बंद पडणार नाही, एकाचाही गायगोठा बंद पडू देणार नाही. सगळ्यांची कामं उकट केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हा या आश्वासन या ठिकाणी देतो आणि हिमालयाच्या पहाडासारखं तुमच्या मागे उभं राहतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.